कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि आता बातमी पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जमिनीची। गोखले बिल्डर्स सोबतचा हा वादग्रस्त व्यवहार अखेर धर्मादाय आयुक्तांनी रद्द केला। तसे आदेश जारी झाले तर आता 25 कोटी स्टॅम्प ड्युटीचं काय असा प्रश्न निर्माण झालाय। अखेर पुण्यातल्या जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबतचा गोखले बिल्डर्सनं केलेला जमीन व्यवहार हा रद्द करण्यात आलाय। धर्मादाय आयुक्तांनी तसं लिखित आदेश जारी केलेत। मात्र धर्मादाय आयुक्तांनी जमिनीची नोंदणी करण्याचे अधिकारच नाहीत असं म्हणत लढा सुरूच राहील हा इशारा धंगेकरांनी दिलाय। ऑर्डर कोणी दिली, धर्मादाय आयुक्तांनी रद्द केली, धर्मादाय आयुक्तांनी असं होत नाही। धर्मादाय आयुक्ताला एखादा खरेदी खत रद्द करायचे अधिकारच नाहीत आणि सरकारी डॉक्युमेंट आहे। आता तुमची पुढची भूमिका मग काय? याच्यामध्ये जोपर्यंत लिगली त्याच्यामध्ये पूर्णपणे खरेदी खत रद्द होत नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार आहे। मात्र मग आज दिलेल्या निर्णयावरती तुम्ही समाधानी आहात का? एक टप्पा जिंकलाय का तुम्ही? नाही, टप्पा नाही, मी कायमच जिंकणार आहे। टप्पे पिप्प्यातच राहिले ना। आता विशा पुणेकर जिंकणार आहे। रवी धंगेकर छोटा माणूस आहे। याची कायदेशीर मला काय वाटतं, हा विषय ट्रस्टचा आहे। ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना। ऐका ना, चुकीचं ते बघतील। ट्रस्ट ती जागा विकायची का नाही विकायची, कायद्यात आहे की नाही, चुकीचं का बरोबर, हे ट्रस्ट आणि समाज, जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना। त्याच्यामध्ये मुरलीधर मोहचा विषयच नाही ना। जैन बोर्डिंग ट्रस्टने गोखले बिल्डर्सना जमीन विकल्यानं जैन समाज रस्त्यावर उतरला। शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी गोखले बिल्डर्स आणि केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या सोबत कनेक्शनचा आरोप केला। मात्र मोहोळांनी आरोप फेटाळले। पुण्यातल्या जैन बोर्डिंगचे तब्बल 3000 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटीत हडपली असे आरोप झाले। जमिनीच्या व्यवहारानंतर गोखले बिल्डर्सनं ट्रस्टला 230 कोटी रुपये दिले, तर जमिनीच्या व्यवहारासाठी तब्बल 25 कोटींची स्टॅम्प ड्युटीही भरली। त्यामुळे या स्टॅम्प ड्युटीच्या 25 कोटींचं काय, कारण हा व्यवहार तर झाला आणि त्याचे पैसे महसूल खात्यातही गेले। आता जमिनीच्या व्यवहारापोटी गोखले बिल्डर्सनं दिलेले 230 कोटींची रक्कम गोठवा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। आता तर 230 कोटी रुपये कुठून आले ह्याचीच मागणी आपण केली। हे पैसेच गोठवले पाहिजे, ह्याची चौकशी केली पाहिजे। त्यामुळे हे सगळं खरेदी खत आहे, हे सगळं याला प्रचंड प्रमाणामध्ये हा गैरव्यवहार आहे। आणि याच्यामध्ये धर्मादाय आयुक्तांनी जे चूक केली त्यांनी ऑर्डर केली, त्यांनी त्यांची ऑर्डर परत पोचायची। हे आपल्या देशात चालत नाही, न्यायालयात चालत नाही। धर्म आयुक्त याच्यामध्ये डिफॉल्टर आहे। धर्मादाय आयुक्तांनीच व्यवहाराला मान्यता दिली आणि आता व्यवहार रद्द करण्याचेही आदेश धर्मादाय आयुक्तांनीच दिले। पण असा व्यवहार रद्द करण्याचा अधिकारच धर्मादाय आयुक्तांना नाही असं धंगेकर म्हणताय। तर जैन बोर्डिंग ट्रस्टने सिव्हिल कोर्टात जाऊन व्यवहार रद्द करावा लागेल असं म्हटलंय। आज जरी विजय झालेला असला, आज जरी ऑर्डर आलेली असली तर भविष्यामध्ये सिव्हिल कोर्टामध्ये जाऊन त्याला ॲप्रोप्रिएट अथॉरिटीकडनं मान्यता घेऊन तो दस्त रद्द करावा लागणार आहे। त्याच्याकरता सुद्धा ट्रस्ट, गोखले लँडमार्क आणि याचिकाकर्ते यांची एकत्रित भूमिका फार महत्त्वाची ठरणार आहे। पण आज पुन्हा एकदा आवर्जून या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या आंदोलनाला साथ देणारे माजी खासदार राजू शेट्टी, त्याचबरोबर सगळे समर्थन करणारे सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो। ये फैसला आया है, इस निर्णय के, इस घोषणा का मैं हृदय स्वागत करता हूँ कि ये जो विजय हुई है तो यह सकल समाज की एकता की विजय है और ये सजग महाराष्ट्र शासन की विजय है, सतर्क भारत सरकार की ये विजय है। लड़ाई का एक पार्ट खत्म हुआ है। अभी मतलब ट्रस्ट के लिए चैरिटी कमिश्नर ने जो ऑर्डर किया था 4 अप्रैल का, वो एक कैंसिल हुआ है। अभी और सारी जो लीगल फाइट पूरी होने के बाद जिस दिन यहाँ पर हॉस्टल शुरू हो जाएगा उस दिन ही हमारा आंदोलन पूरा हो जाएगा। महायुतीत असतानाही पुणेकर फर्स्ट म्हणत धंगेकरांनी भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्यावर आरोप केले होते। तर पहिल्या दिवसापासून काय काय झालं हे उघड करणार असा इशाराच मोहोळ यांनी दिला। मला असं वाटतं पुढच्या काळात भविष्यामध्ये 100% मी तुम्हाला हे इत्तमभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे। वेळ येऊ द्या। व्यवहार रद्द करण्याचे लिखित आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असले तरी
धंगेकरांनी त्यांना तसे अधिकार आहेत का असा सवाल करून पुढच्या कायदेशीर प्रक्रियेवर बोट ठेवलं. तर 25 कोटी स्टॅम्प ड्युटीचं काय हाही मुद्दा आहेच. मुंबईहून कृष्णा सोनारवाडकर आणि योगेश बोरसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.